रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सध्या चांगलंच राजकीय वातावरण रंगलेलं दिसत आहे। काही ठिकाणी राष्ट्रवादी भाजपा तर काही ठिकाणी एकला चलो या भूमिकेत महायुतीतील घटक पक्ष दिसत आहेत। खासदार सुनील तटकरेंच्या बालेकिल्ला मानला जाणाऱ्या रोह्यात काही उलटच गणित दिसत आहे। राष्ट्रवादीच्या विरोधात महायुतीतील घटक पक्ष असणारे शिवसेना आणि भाजपा रिंगणात उतरलेले दिसत आहेत, अशी आज दोन्ही तालुका अध्यक्षांनी एकत्रित घोषणा केली आहे। यावेळी ही युती नैसर्गिक युती आहे, त्यामुळे दोन्ही पक्षाला मोठा आनंद झाला आहे, असे शिवसेना तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी सांगितले। तर युती ही पहिल्यापासूनच मनातून होतीच। सौ शिल्पा अशोक धोत्रे 100% नगराध्यक्ष होणार, असे भाजपा तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी सांगितले। शिवसेना भाजप युतीचा, शिवसेना भाजप युतीचा, भारत माता की शिवसेना, भारतीय जनता पार्टीचा, शिवसेना भाजप युतीचा। शक्ती प्रदर्शन नाही, हे आमच्या असलेल्या लोकांचं असलेलं प्रेम, शिल्पाताईवर दाखवलेलं लोकांनी प्रेम आणि प्रेमाखातर ही सगळी जमलेली लोक आहेत। निश्चित रोहा बदलणार याचं चित्र आज रोहा मारुती चौकातून आपल्याला दिसलेलं आहे। कारण जे विजन आम्ही घेऊन चाललेलो आहोत की रोह्यात बदल घडणार आणि रोहा बदलणार, यासाठी शिल्पाताईंचं नेतृत्व सर्वसामान्य जनतेने स्वीकारलेलं आहे, ते आज दिसतंय। अजेंडा निश्चित तुम्हाला योग्य वेळेला योग्य अजेंडा तुमच्या समोर येईल। आज शिल्पाताईंच्या मुलाचं लग्न काल संपलंय आणि आज धोत्रे कुटुंबीय आज खरं म्हणजे प्रचारात सहभागी होत आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं नॅचरल अलायन्स घेऊन आम्ही आज लोकांसमोर चाललो आहे आणि पहिल्यांदाच प्रतिसाद आहे। पहिल्या दिवशी दिलेला उदंड प्रतिसाद बघता रोहा बदलणार। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।